बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समितीमध्ये असलेल्या संग्रह शिक्षा गटसाधन केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असतानाही याच शिक्षण विभागाच्या कार्यालयात मात्र प्रचंड गैरव्यवस्था दिसून येत आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच या कार्यालयाच्या छतातून पाणी गळू लागले आणि इमारतीच्या छताला मोठ्या प्रमाणात काळी बुरशी चढली असून भिंती मागूनही पाणी झिरपत आहे. पावसाचे पाणी थेट कार्यालयाच्या आत शिरत असल्याने संपूर्ण जागा ओलसर आणि अस्वच्छ झाली आहे. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांसाठी शासनाकडून पाठवण्यात आलेल्या लाखो रुपयांची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य याच ओल्या व बुरशी चढलेल्या भिंतींजवळ साठवून ठेवण्यात आली आहे. यामुळे हे मौल्यवान शैक्षणिक साहित्य भिजून खराब होत असून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय कार्यालयात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असून फर्निचरही मोडकळीस आले आहे. शासनाची स्वच्छता मोहीम या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. गट शिक्षण अधिकारी यांनी नुकत्याच प्रभावी पदाचा स्वीकार केला व वास्तविक पावसाळ्यापूर्वीच कार्यालयाची साफसफाई आणि स्लॅबची डागडुगी करणे आवश्यक होते. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. यामुळे शासनाच्या लोकोपयोगी योजनांना हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. चिखली पंचायत समितीच्या या बेफिक्री कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता गट विकास अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ यांचा रिपोर्ट.